वेलकम स्टुडंट्स. आज आपण चेंज द व्हॉइस या टॉपिकवर आधारित काही एरर्स बघणार आहे. तर बघा ती व्हॉइस म्हणजे काय बघूया आपण. व्हॉइस म्हणजे त्याला मराठीत आपण प्रयोग म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस, दॅट इज ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. इन ॲक्टिव्ह व्हॉइस action done by subject passes to object. सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टनं जी ॲक्शन केली असते ती ऑब्जेक्टकडे जाते. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा हा ऑब्जेक्ट असतो, हा खरं तर इथं सब्जेक्ट बनतो. सब्जेक्ट लिहायला पाहिजे, पण तुमच्या माहितीसाठी आपण काय केलं इथं ओ लिहिले. त्यानुसार आपणाला मोडल व्हर्ब वापरा त्यापुढं प्लस V3 प्रत्येक ठिकाणी येतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आणि बाय प्लस हा सब्जेक्ट असतो, त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म लिहायचा. आता बघा आपणाला ॲक्टिव्ह व्हॉइसचा वापर आणि पॅसिव्ह व्हॉइसचा वापर कुठे केला जातो बघा. एक्झाम्पल्स बघा. द ओल्ड बुक्स आर सोल्ड हिअर. येथे जुनी पुस्तके विकली जातात. येथे लक्षात. द रोड्स आर repaired. The roads are being repaired. हे काय पॅसिव्ह व्हॉइसचे उदाहरण आहेत. द तिकीट कॅन बी कॅन्सल्ड. यू विल बी इन्फॉर्म्ड. तुम्हाला कळवलं जाईल. अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत ती पॅसिव्ह व्हॉइसची उदाहरणं आहेत. आता बघा आपणाला इथं एक टेबल दिसतोय. तर टेबलमध्ये आपण सिम्पल 3 टेन्स दिलेत. बघा याचे फॉर्म्युले नीट बघायचे. मग आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा आणि पॅसिव्ह व्हॉइसचे दोन्हीही फॉर्म्युले दिलेले आहेत. यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉइस सगळ्यांना माहीत आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब ब्रॅकेटमध्ये येस किंवा येस असेल प्लस ऑब्जेक्ट. येस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस होताना अगोदर ओ न सुरुवात होईल. इथं असणारा ओ हा इथं येस होईल खरं तर, पण आपण सोयीसाठी ओ घेतोय. ओ प्लस हा V1 असल्यामुळं एम इज आर यानुसार घ्यावं लागेल. एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस एस. आता बघा एक्झाम्पल आहे इथं. आय ईट ॲन ॲपल. आय ईट ॲन ॲपल या सेंटेन्समध्ये आय हा सब्जेक्ट आहे, ईट हा V1 आहे वर्ब, आणि ॲन ॲपल हा ऑब्जेक्ट आहे. बघा सुरुवात आपण ॲन ॲपल न करणार. ॲन ॲपल बघा. ॲन ॲपल इटचा इज इटन. इटचा काय झाला इज इटन. ॲन ॲपल इज इटन बाय आय जो सब्जेक्ट आहे त्याचा ऑब्जेक्ट होतो मी, बाय मी. म्हणजे काय झालं आय इट ॲन ॲपल. ॲन ॲपल इज इटन बाय मी. ॲन ॲपल इज इटन थर्ड फॉर्म बाय मी. काय झालं ॲन ॲपल इज इटन बाय मी. समजा इथं अनेक वचन असतं. आय इट ॲपल्स. बघा आय इट ॲपल्स. तर काय झालं असतं ॲपल्स आर आलं असतं. ॲपल्स आर इटन बाय मी. ॲपल्स आर इटन बाय मी. समजा इथं आयच्या ऐवजी ही असतं तर ही इट्स ॲन ॲपल. ही इट्स ॲन ॲपल. ॲन ॲपल इज इटन बाय हिचा हिम होणार. आता बघा सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय चेंज होतं तर V1च्या ऐवजी इथं V2 होतो. म्हणजे इटचा एट होतो. बाकी चेंज नाही आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट. म्हणजे आय एट ॲन ॲपल. आय एट ॲन ॲपल. ॲन ॲपलनं सुरुवात करा. ॲन ॲपल वॉज इटन. एट असल्यामुळं वॉज इटन. ॲन ॲपल वॉज इटन बाय मी. झालं ऑब्जेक्ट येणार. मग वॉज वेअर V2 असलं तर वॉज वेअर येतं प्लस V3 सगळीकडे येणार कुठल्याही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये प्लस बाय प्लस एस. म्हणजेच काय झालं आय एट ॲन ॲपलचं ॲन ॲपल वॉज इटन. एटचा वॉज इटन झाला. वॉज इटन बाय मी. आता बघा सिम्पल पास्ट फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट
शॅल विल V1 प्लस ओ असतो. उदाहरणार्थ आय विल ईट ॲन ॲपल, आय विल ईट ॲन ॲपल. मग इथं ऑब्जेक्ट इथं सुरुवातीला येतो, शॅल किंवा विल येईल, आणि बी सगळ्यात महत्त्वाचा भाग. सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर बी येतो, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये बी येतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर V3 येतो. सिम्पल पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर V3 येतो. तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये शॅल बी, विल बी, शॅल बी, विल बी आणि V3 येतो. शॅल बी, विल बी, V3 म्हणजे काय झाला, आय विल ईट ॲन ॲपल, इट बिकम्स an apple will be eaten by me, an apple will be eaten by me, an apple will be eaten by me. यानंतर आपण याच्या आणखीन काही दुसरी उदाहरणं बघूया याची. बघा, तर आपण इथं काही दुसरी उदाहरण घेतो. इथं ही राईट्स, इथं यसच्या पुढं म्हणजे V1च्या पुढे यस किंवा यस असतं, ही असल्यामुळं ही राईट्स अ लेटर. यामध्ये अ लेटर आहे, हे सुरुवातीला घेऊया आपण इकडं. काय होईल मग, अ लेटर इज रिटर्न. राईटचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, म्हणजे पॅसिवाइज करताना थर्ड फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. अ लेटर इज रिटर्न बाय, हिचा ऑब्जेक्ट हिम. अ लेटर इज रिटर्न बाय हिम. चेंजेस काय झाले बघा, ही टर्न्स इंटू हिम, राइट्स टर्न्स इंटू इज रिटर्न. सेकंड सेंटेंस सी देयर, शी सिंपल पास्ट टेन्स, शी ड्रीव, पास्ट टेन्स ऑफ ड्रॉ, शी ड्रीव अ पिक्चर. A picture was drawn by her, she turns into her. So a picture was drawn by her. See the object, a picture. Let us take in the beginning, a picture was, third form of the drew, drawn. A picture. So we'll continue. First a picture will be there, a picture, P-I-C-T-R-E, a picture was drawn. See the third form, draw, drew, drawn. A picture was drawn by, she turns into her, that is object. She is subject here, but it becomes object. So see there, simple future tense बघा, subject plus shall will plus V1, that is they will play cricket. Cricket will be played. Cricket will be played by them. See the answer, they will play cricket. Will play will turn into will be played. So in the beginning काय येणार, cricket will be played. Cricket will be played by them. They turns into them because they is subject here in active voice. But it becomes them. मध्ये them हा passive voice होतो, passive voice मध्ये them होतो, that is object. So here them is object, here they is subject. Okay, got it? सगळ्यांना कळलं का? बघा, यानंतर आपण कंटिन्युअस टेन्स बघतोय. कंटिन्युअस टेन्स, सो यानंतर आपण कंटिन्युअस टेन्सचा ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस बघूया. CONTINUOUS, कंटिन्युअस टेन्स. दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल विल स्टडी प्रेझेंट कंटिन्युअस. सी द फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला काय असेल बघा, सब्जेक्ट कंटिन्युअस आहे त्यामुळं एम इज आर येणार, एम इज आर प्लस V-ING प्लस O. सो दिस इज ॲक्टिव्ह वॉइस, AV. नाव PV. सो व्हॉट विल बी द PV कन्स्ट्रक्शन पॅसिव्ह वॉइसचं कसं होईल बघा. फर्स्ट ऑफ ऑल विल टेक O, देन एम इज आर विल बी देअर. एम इज आर घ्यावं लागेल आपल्याला इथे, एम इज आर
कंटिन्युअस टेन्स आहे बिंग, ING असल्यामुळं बिंग घ्यायचं आहे बिंग. सो प्लस V3, बिंग प्लस V3. बिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कंटिन्युअस टेन्स असेल तर बिंग घ्यावं लागतं आणि ING असलेल्या शब्दाचं काय करायचं आहे V3 वापरायचं आहे. प्लस बाय प्लस यस, बाय प्लस यस. सो फॉर एक्झाम्पल लिसन, फॉर एक्झाम्पल ॲक्टिवाइज I am watching TV. I am watching TV. So here I am watching TV. In this sentence, I subject, I am watching verb, and TV is object. So answer passive voice. Passive voice काय होईल मग? TV is being. TV is being watched by me. TV is being watched by me. So answer is TV is being watched. TV is being watched by me. येतं का लक्षात बघा? am watching चं रूपांतर being watched मध्ये झालं. You know, is being watched. So this is first example. Now let us take second example. They are playing cricket. बारकाईने अभ्यास केला तर कळेल की they subject आहे, they subject, then are, then ING, playing, then cricket object. Okay, so क्रिकेट इज, इथं दे असल्यामुळं प्लुरल आहे त्यामुळं आर आलं, पण इथं क्रिकेट सिंग्युलर आहे इज येणार. क्रिकेट इज बिंग प्लेड, प्लेइंगचं बिंग प्लेड बाय देम. सो व्हॉट इज द आन्सर देन? क्रिकेट. फर्स्ट विल टेक क्रिकेट फर्स्ट. क्रिकेट इज बिंग प्लेड बाय they turn into them. So these are the answers of present continuous. Now let us see what about past continuous tense. We'll look there past continuous tense number second. So there is a little change. Watch carefully please. You have to watch carefully. Look there. Present च्या ऐवजी मी काय करणार आहे? Past वापरणार आहे. पास्ट कंटिन्युअस. सो ॲक्टिवाइज एम इज आरच्या ऐवजी काय असेल मग? बदलायचं आहे मला फक्त वॉज ऑर वर. इथं पण तेच बदल होईल, बाकी काही चेंज होणार नाही. वॉज वर. ओके, बाकी काही चेंज नाही आहे. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल्स. आपण दुसरे एक्झाम्पल्स बघूया. म्हणजे फॉर्म्युला काय झाला तुमचा रे? सो व्हॉट इज युअर फॉर्म्युला? लुक देअर. ॲक्टिवाइजमध्ये तुमचा फॉर्म्युला होतो सब्जेक्ट प्लस was were plus VING plus O. I was riding a horse. She was cooking food. Father was driving a car. So passive voice मध्ये काय होणार? Father was driving a car. A car was being driven by father. Mother was cooking food. Mother was cooking food. Food was being cooked by mother. See their answers. Then mother was cooking food. So here food is object, so you have to begin your answer with food. So answer food was. So कुकिंगचं कशात टर्न होईल? कुकिंगचं being cooked. Food was being cooked. थर्ड फॉर्म cooked by mother. मदरचा मदरच राहील, चेंज होत नाही आहे. मदर म्हणजे प्रॉपर नाउन कॉमन नाउन असेल तर तसंच राहतं, फक्त प्रोनाउनमध्ये चेंज होतं. सो काय झालं आन्सर? फूड वॉज बिंग कुक्ड बाय मदर. सेकंड एक्झाम्पल,
he was driving a car. He was driving a car. So a car was driving, being driven by him. So what is the answer? A car पुढे बोला. A car was driving, being driven by him. This is all about your present continuous tense and past continuous tense, but future continuous has no passive. Future continuous tense is not used in passive voice, so we will not study about future continuous tense. Now we will study about perfect tense. What we will study about? We will study about perfect tense. It is second. Now third, that is perfect tense. Look there. काय बघायचं आपल्याला? परफेक्ट टेन्स. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सी देअर परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्समध्ये एखादी ॲक्शन कंप्लीट झालेली असते. दॅट इज वाय वी यूज हॅव हॅज प्लस V3, हॅड प्लस V3 अँड विल हॅव प्लस V3. 3 टेन्सेस मी सांगितले तुम्हाला. म्हणजेच त्यातला फर्स्ट बघूया आपण. प्रेझेंट परफेक्ट. What is the formula of present perfect? Active voice. The formula is subject, then have has, then V3 plus O. Then passive voice काय होईल? Passive voice O पहिल्यांदा येईल, then have has plus been. Look there, been is very important. In any perfect tense, been is used. Been plus V3. Been plus V3 plus by plus yes. Been plus by plus yes. See the formula clearly please. बघा फॉर्म्युला व्यवस्थित. फॉर्म्युला जर कळला तर सगळं कळतंय. जसं I have written a letter to my mother. I have written a letter to my mother. A letter has been returned to my mother by me. Like this. For example, look there, same sentence. I have written a letter. I have written a letter. So here subject have written, then object. सुरुवात a letter न करा. A letter singular आहे. सिंग्युलर नाउन आहे अ लेटर. आता हा लेटर सब्जेक्ट झाला. इथं ऑब्जेक्ट आहे पण इथं सब्जेक्ट झाला. अ लेटर हॅज. हॅव नाही घेणार आपण, हॅज घेणार कारण सिंग्युलर आहे. अ लेटर अ लेटर हॅज बीन रिटर्न. थर्ड फॉर्म आहे बाय. आयचा काय होणार? आय विल टर्न इन टू मी, बाय मी. ओके. सेकंड एक्झाम्पल. Neha has given. Neha has given these books. So look here, these books ha object आहे. So सुरुवातीला येणार these books have, because it is plural. हा plural आहे म्हणून have. These books have been given by Neha. म्हणजे काय होईल आन्सर आपलं? These books have been given by Neha. That's simple. So it is about your present perfect tense. It's about your present perfect tense. Now we'll study about past perfect tense. What we'll study? We'll study about past perfect tense. See the formula past perfect tense. आपल्याला माहिती आहे past perfect tense चा फॉर्म्युला. म्हणजे मला स्लाइड चेंज करावं लागेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला सेम आहे. फक्त चेंज कुठं करायचं आहे तर इथं हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅजच्या ठिकाणी काय वापरावं लागेल? हॅड वापरावं लागेल. हॅड.
आणि इकडं हॅड बीन पहिलाच वापरलेला आहे आपला. म्हणजेच काय झालं आपलं आन्सर फॉर्म्युला काय तयार झाला बघा. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे. सी द फॉर्म्युला ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे. पास्ट परफेक्ट फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस O. यू हॅड चीटेड अस. वी हॅड बीन चीटेड बाय यू. रामा हॅड किल्ड रावणा. रावणा हॅड बीन किल्ड बाय रामा. ओके. नेहा हॅड रिटन अ लेटर. अ लेटर हॅड बीन रिटन बाय नेहा. That's simple. For example, they had built a big house. Big house. So where is the object? A big house. सुरुवात करा त्यानं काय आलं. They had built a big house. A big house had been built by them. So what is the answer? A big house had been, तुमच्या लक्षात आहे had been built by, they turn into them. देचं them मध्ये कन्वर्जन होतं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो हॅड बिल्ट चं कन्वर्जन झालं had been built. That's simple. Second example, he had lost his property. He had lost his property. See there, where is the object? His property. What न क्वेश्चन विचारा आन्सर मिळेल. What had he lost? His property. सुरुवात करा his property न. His property had been lost by him. So answer, his property had been lost by him. That's simple. येते का लक्षात. It's very simple, not difficult one. Now we'll study about future perfect tense. See the formula of future perfect tense. Third, future perfect tense. The formula is active is yes plus shall or will. Will have plus V3 plus O. But passive voice formula O first, then shall will have, shall have, or will have plus been is very important because perfect tense been plus V3 plus by plus yes. So for example, he will have won the race. He will have won the race. The race will have been won by him. काय झालं मग आन्सर आपला. द रेस ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला येणार. द रेस पुढे काय होणार. द रेस विल हॅव वनचं will have been because perfect tense is there. Will have been won. Third form of one is won. Win won. Winning. The race will have been won by him. That's simple. It is not difficult. Now see there students. आता आपण मोडल वर्ब असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस बघणार आहे. विल टेक द एक्झाम्पल्स ऑफ मोडल वर्ब्स. पॅसिव्ह वॉइस मध्ये मोडल वर्ब्स पण असतात. व्हॉट आर मोडल वर्ब्स? यू हॅव लर्न मोडल वर्ब्स. So look there, active voice
active is subject plus modal verb plus V1 plus O. But in passive voice, look there, in passive voice, first O, then modal verb, then B. कुठलाही modal verb असेल तर B घेतो, then V1 चा V3 होतो, V3 plus by plus yes. For example, I can sing a song. I can sing a song. A song can be sung by me. You must cover your face. Your face must be covered by you. He will buy a new car. He will buy a new car. A new car will be bought by him. So see the answers, please. See the answers. He can sing. He can sing a song. In this sentence, here has subject है, then modal verb by can, then V1 and then object. Okay. म्हणजेच can sing चा काय होणार? Can sing चा पॅसिव्हाइज करताना can be sung होणार. Can be sung थर्ड फॉर्म. म्हणजेच काय झालं आपलं? A song can be sung by him. A song can be sung by him. That's simple, not difficult one. And next, then we could win the match. We could win the match. So answer is the match could be won by us. काय झाला? The match subject first इथं subject झाला, then could be won. could modal verb असल्यामुळे लगेच be घ्यायचंय, be. Then third form of win, won by us. That's simple. Look there. After this modal verb बघूया आपण. modal verb नंतर था infinitive बघूया. लास्ट टॉपिक याच्यातला infinitive. See there infinitives बघूया आपण. infinitives. What are infinitives? Look there. Active is subject plus have, has, had or will have plus PO2 plus V1 plus O. For example, I have to study English. You know that passive voice काय होणार मग? First O, then remaining I असा have, has, had, will have, shall have, can have, could have, would have, should have, काही असेल, may have, must have, plus TO2, but here B must be there. B can वापरताना मग अशी can be modal वर्बचा पॅसिव्ह वॉइस करतो तसा याचा पण करायचा आहे. B plus V3 plus by plus yes. So for example, listen. I have to study English. English has to be studied by me. She had to cook the food. The food had to be cooked by her. See example, look there. I have to study English. So English first, then English has to be is very important, to be, and study is a third form. Studied by me. That's simple. And last, look there. He will have to pay
pay his bill. Pay his bill. So his bill is object. So you begin with answer object. Answer ची सुरुवात object न करा. That is his bill. So what is answer? His bill will have to be. His bill will have to be paid. Will have to be paid, to pay, to be paid. To be paid, third form. To be paid by him. By him. That's simple. By the same way, I have to help my brother. My brother has to be helped. To be helped by me. To be helped by me. So you have to study these techniques. You have to practice more and more sentences so that it will be simple for you.